Okay, good evening all. Now we are going to start today's lecture. Okay, at last lecture we have come up to this point. Just revise what we have discussed. मागच्या वेळेला आपण बघा सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन हा चॅप्टर चालू केलेला. त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल बघितल्या. त्याच्यामध्ये आपण थोड्याफार महत्वाच्या ज्या काही मटेरियलच्या इम्पॉर्टंट प्रॉपर्टी होत्या त्या आपण पाहिलेल्या. त्याच्यामध्ये इलॅस्टिसिटी होती. ओके, इलॅस्टिसिटी म्हणजे काय? मटेरियलला जर ओरिजिनल एखादा फोर्स अप्लाय केला आणि तो परत काढून घेतल्यानंतर ओरिजिनल साईज अँड शेप मध्ये यायची मटेरियलची क्षमता, त्याला आपण इलॅस्टिसिटी असं म्हणतोय. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी होती प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर फोर्स अप्लाय केला आणि परत रिमूव्ह केला, अप्लाय केलेला फोर्स काढून घेतला तर ते ओरिजिनल साईज अँड शेप मध्ये नाही आलं तर त्याला म्हणायचं प्लास्टिसिटी प्रॉपर्टी. डक्टिलिटी म्हणजे काय? एखाद्या थिन वायर मध्ये कन्वर्ट होण्याची प्रॉपर्टी. मटेरियलला फोर्स दिल्यानंतर त्या प्रॉपर्टीला डक्टिलिटी म्हणायचं. आणि मेलॅबिलिटी म्हणजे काय? फोर्स अप्लाय केल्यानंतर जर ती थिन शीट मध्ये कन्वर्ट होत असेल तर त्याला म्हणायचं मेलॅबिलिटी. ब्रिटलनेस म्हणजे काय? लगेच ते इझिली ब्रेक होत असेल विदाउट गिव्हिंग एनी प्रायर वॉर्निंग, दॅट प्रॉपर्टी ऑफ मटेरियल इज कॉल्ड एज ब्रिटलनेस. आणि टफनेस मध्ये ते मटेरियल वरती जो फोर्स अप्लाय केलेला आहे ते ऍब्सॉर्ब करत घेत असेल तर त्याला टफनेस म्हणायचं. त्यानंतर बॉडीच्या टाईप बघितलेल्या. सगळ्यात महत्वाची जी पेपरला डेफिनेशन विचारली जाते ती म्हणजे रिजिड बॉडी. हे आपण सांगितले की या अशी अस्तित्वात नसते, कधी आयडियल कल्पना आहे. त्याच्यानंतर इलॅस्टिक बॉडी म्हणजे काय बघितलं आणि प्लास्टिक बॉडी म्हणजे काय. त्यानंतर टाईप ऑफ लोड. लोडचे आपण टाईप बघितले. डायरेक्ट लोड म्हणजे काय, आणि कॉम्प्रेशन लोड म्हणजे काय, इसेंट्रिक लोड म्हणजे काय, आणि शेअर लोड म्हणजे काय. आणि इथं हे जाता जाता आपण स्ट्रेस म्हणजे काय पाहिलेलं. ठीक आहे, तर इथे येऊन आपण थांबलेलो. स्ट्रेस म्हणजे काय, स्ट्रेन म्हणजे काय, आणि स्ट्रेस म्हणजे काय, स्ट्रेन म्हणजे काय, स्ट्रेसचे टाईप पण पाहिलेले माझ्यामध्ये आपण ह्या मुद्द्यापर्यंत येऊन थांबलेलो. ओके, डायरेक्ट स्ट्रेस आणि स्ट्रेन म्हणजे काय. हा स्ट्रेस म्हणजे काय बघितलं बघा आपण. स्ट्रेस म्हणजे आपण पाहिलं की अप्लाइड फोर्स आणि एरिया या दोघांचं गुणोत्तर, या दोघांचा भागाकार, रेशो ह्या दोघांचा, याला काय म्हणायचं आहे? स्ट्रेस म्हणायचं आहे. स्ट्रेस इज अ इंटरनल फोर्स विच इज डेव्हलप्ड इनसाइड द मटेरियल वेन एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड. बाहेरून एखादा फोर्स जर अप्लाय होत असेल तर त्या मटेरियलच्या आतमध्ये काहीतरी इंटरनल फोर्सेस तयार होतात. त्या इंटरनल फोर्सेसला स्ट्रेस असं संबोधलं जातं. ओके, सो आता हे कॅल्क्युलेट कसं केलं जातं, तर त्यासाठी सिंपल फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया. पी अपॉन ए असं शॉर्टकट मध्ये जर फॉर्म्युला, इथं एफ जरी म्हटलं असलं तर कधी कधी त्याला पी अपॉन ए असं सुद्धा संबोधलं जातं. याचं जे युनिट असते ते न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा न्यूटन पर एम एम स्क्वेअर, म्हणजे एरियाचं युनिट जे काही असेल ते सगळं याला आपण सेंटीमीटर स्क्वेअर वगैरे देऊ शकतोय. ऑल्सो इट इज कॉल्ड ॲज द पास्कल. न्यूटन पर मीटर स्क्वेअरलाच दुसरं नाव काय, पास्कल असं नाव आहे. त्यानंतर टाईप ऑफ स्ट्रेस आपण हे सुद्धा बघितलेलं. डायरेक्ट स्ट्रेस. डायरेक्ट स्ट्रेस म्हणजे बरोबर सरफेसला 90 डिग्री मध्ये जर अप्लाय एखादा फोर्स होत असेल तर त्याला डायरेक्ट स्ट्रेस असं म्हणतात. त्यानंतर शिअर स्ट्रेस म्हणजे काय? जर एखाद्या सरफेसला पॅरलल एखादा फोर्स म्हणजे अप्लाय होत असेल आणि त्यामुळे जर स्ट्रेस तयार होत असेल तर त्याला शिअर स्ट्रेस असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर बेंडिंग स्ट्रेस म्हणजे काय? तर बेंडिंग स्ट्रेस म्हणजे बघा, एखादा फोर्स अप्लाय केल्यानंतर जर तो बेंड होत असेल तर त्याला बेंडिंग स्ट्रेस असं म्हणतात. आता स्ट्रेन हा कन्सेप्ट काय आहे? इथंपर्यंत मागच्या वेळेला आपण बेंडिंग स्ट्रेस पर्यंत बघितलं. आता आपण स्ट्रेन ही प्रॉपर्टी बघणार आहे. तर स्ट्रेन म्हणजे बघा, स्ट्रेन म्हणजे काय? एखादा फोर्स अप्लाय केल्यानंतर आपण जर त्या बॉडीचं डायमेन्शन चेंज होत असतं काय काय वेळेला, मग अशी आपण इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी म्हणली. जर ते ब्रिटल किंवा दुसरं अदर टाइप ऑफ मटेरियल असेल तर त्याचे काय चेंज होणार नाही ते. ठीक आहे, त्याचे डायमेन्शन चेंज होणार नाही. मग ते आहे त्या जर एखादा फोर्स अप्लाय केल्यानंतर बॉडीचे डायमेन्शन चेंज झाले, मग ह्या दोघांचं गुणोत्तर काढायचंय. सुरुवातीला त्या बॉडीचं डायमेन्शन किती होतं आणि आफ्टर अप्लाइंग द फोर्स द डायमेन्शन ऑफ बॉडी विल बी चेंजेस अँड द रेशो ऑफ दॅट चेंज द डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन इज कॉल्ड ॲज स्ट्रेन. म्हणजे एक बाजू चेंज होण्यासाठी सुरुवातीच्या प्रमाणात किती प्रमाणात ते वाढलं तर या दोघांचा भागाकार म्हणजे स्ट्रेन. हे स्मॉल ई लेटरनं दाखवलं जातं. तर याला कुठलाही प्रकारचा युनिट नसतोय, कारण बघा
चेंज इन डायमेन्शन, डायमेन्शन कुठलंही असू शकतं, लांबी, रुंदी, उंची. त्याचं युनिट काय असतं, MM भागिले त्याचं ओरिजिनल डायमेन्शन. ओरिजिनल डायमेन्शनचं युनिट काय असतं, ते सुद्धा सेंटीमीटर, मीटर, MM असतं. त्या दोघांचा जर आपण भागाकार केला तर ती क्वांटिटी काय होते, युनिट लेस होते. मग त्यांना स्ट्रेनला कोणत्याही प्रकारचं युनिट नसतं. नंतर हे स्ट्रेनचे टाईप काय काय असतात, तर स्ट्रेनचे टाईप जे असतात ते लिनियर स्ट्रेन म्हणजे लांबीच्या दिशेने, लेंथच्या बाजूला जर एखादा आपण स्ट्रेन मेजर केला म्हणजे चेंज इन लेंथ, इथं वरती स्ट्रेन म्हणजे आपण सिम्पली काय बघितलं, चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन. मग ते डायमेन्शन काही असू शकतं, लांबी, रुंदी आणि उंची. तर ह्याच्यातलं आपण पर्टिक्युलर लिनियर म्हणजे काय, लांबीच्या दिशेनं जर त्याचं डायमेन्शन चेंज झालं, चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ, म्हणजे त्याची ओरिजिनल लांबी काय होती, तर ह्या दोघांचा भागाकार म्हणजे लिनियर स्ट्रेन. याचा शॉर्टकट मध्ये फॉर्म्युला डेल्टा एल अपॉन एल असा याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर हे झालं लिनियर स्ट्रेन. आता लॅटरल स्ट्रेन काय आहे बघा. लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय, एखादा फोर्स आपण अप्लाय केला तर त्या फोर्सच्या परपेंडिक्युलर दिशेला जर एखादा स्ट्रेन आपण मेजर करत असेल तर त्याला लिनियर स्ट्रेन असं म्हटलं जातं. म्हणजे काय बघा, एखादा फोर्स, एक डायग्राम आपण बघूया इथं थोडक्यात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर बघा, ही ठीक आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्ट वरती आपण काय केलं, एखादा फोर्स दिला. फोर्स दिला, हा पी प्रकारचा फोर्स दिल्यामुळे काय झालं, तर एकच मिनिट जरा डिस्कनेक्ट व्हायला. आता बघा, हा फोर्स अप्लाय केल्यानंतर या बॉडीचं डायमेन्शन म्हणजे याची जी रुंदी आहे, हाईट, सॉरी थिकनेस, ते काय होणार, कमी होणार. सुरुवातीला जर त्याची थिकनेस सुरुवातीला थिकनेस जर त्याची टी असेल तर या दिशेला फोर्स दिल्यामुळे काय होणार, याची लांबी थोडी कमी होणार. बरोबर आहे का, सुरुवातीच्या पेक्षा पण याची रुंदी वाढणार, लांबी वाढणार. बरोबर आहे का, या प्रकारे असं. ठीक आहे, हे चेंज इन थिकनेस कितीला चेंज झाली, तर हे डेल्टा टी न आपण दाखवतोय. तर आता बघा, ही लांबी त्या दिशेनं, आता ही लांबी काय झाली, लांबी वाढली, म्हणजे याला आपण म्हटलं डेल्टा एल. आणि ओरिजिनल लांबी किती होती त्याची, तर ती काय त्याची ओरिजिनल लांबी असेल तर त्याला ओरिजिनल एल म्हणजे कॅपिटल एल असं म्हटलं. तर लिनियर स्ट्रेन म्हणजे काय, लिनियर स्ट्रेन म्हणजे काय बघा, लिनियर स्ट्रेन म्हणजे लांबीच्या दिशेने जो त्या त्या बॉडीचा स्ट्रेन चेंज होतोय म्हणजे डेल्टा एल, डेल्टा एल टू द ओरिजिनल लेंथ. म्हणजे ही जी लांबी या डेल्टा एल चेंज इन लेंथ लांबीच्या दिशेने किती वाढली तर त्याला लिनियर स्ट्रेन म्हणायचं. आणि लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय, लॅटरल स्ट्रेन लॅटरल स्ट्रेन म्हणजे
ही जी काय लांबी ज्या दिशेला आपण फोर्स दिलेला आहे, ज्या दिशेला आपण फोर्स दिलाय या दिशेला, तर ह्याच्या परपेंडिक्युलर दिशेला म्हणजे काय, हे जे परपेंडिक्युलर बाजू थिकनेस आहे त्या दिशेला जर आपण हा स्ट्रेन मेजर केला म्हणजे चेंज इन थिकनेस डेल्टा टी, डेल्टा टी डिवायडेड बाय स्मॉल टी, ओरिजिनल थिकनेस किती होती, या दोघांचा गुणोत्तर म्हणजे लिनियर स्ट्रेन. आलं लक्षात? तर ह्या प्रकारे आपल्याला लिनियर स्ट्रेन मेजर करता येतोय. त्यानंतर पुढची गोष्ट काय आहे, व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन म्हणजे याच्यामुळे बघा पूर्ण बाजू, हा म्हणजे आता याचं काय झालंय, लांबी पण चेंज झालेली आहे, थिकनेस पण चेंज झालेली आहे. मग विड्थच्या बाबतीत पण काहीतरी चेंजेस होणार आहे ह्याच्यात, बरोबर आहे का? ही जी काय चेंज इन विड्थ डब्ल्यू हे सुद्धा चेंज होणार आहे. ओरिजिनल विड्थ पेक्षा ही लांबी कमी होणार. मात्र व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन म्हणजे पूर्ण व्हॅल्यूम कितीनं चेंज झालं, म्हणजे व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन ईव्ही असं शॉर्टकटनं दाखवतात. ईव्ही व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन व्हॉल्यूम डीव्ही टू द ओरिजिनल व्हॅल्यू, ह्या दोघांचा भागाकार म्हणजे डीव्ही. आलं लक्षात? या प्रकारे आपण चेंज इन व्हॅल्यू म्हणजे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन आपण फाइंड आउट करतो. तर बघा त्याच्यानंतर हुक्स लॉ पण आपण, हुक्स लॉ म्हणजे काय, स्ट्रेस आणि स्ट्रेन या दोघांचा जर आपण ग्राफ काढायचा प्रयत्न केला, स्ट्रेस आणि स्ट्रेन, स्ट्रेस आणि स्ट्रेन म्हणजे जर एक्स ऍक्सिसला आपण आणि एक्स ऍक्सिसला जर स्ट्रेन घेतला, स्ट्रेस आणि स्ट्रेन ह्या दोघांचा जर ग्राफ काढायचा प्रयत्न केला, उलट झालेलं आहे. या दिशेला वाय ऍक्सिसला स्ट्रेस घ्यायचा आहे आणि एक्स ऍक्सिसला स्ट्रेन घ्यायचा आहे. याचा जर ग्राफ काढायचा प्रयत्न केला तर हा ग्राफ आपला स्ट्रेट येतोय. तर हे म्हणजे काय, एक व्हॅल्यू जर वाढली ही या दिशेची तर दुसऱ्या दिशेची पण व्हॅल्यू वाढत राहणार. लक्षात? तर ह्या प्रकाराला म्हणजे हे दोन्ही कॉन्स्टंट आहे, म्हणजे स्ट्रेस वाढला की स्ट्रेन वाढणार. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन, दोन्ही एकमेकाला पॅरलल आहे. एक वस्तू वाढली की दुसरी वाढली, तर ह्या दोघांचा जो काय लॉ आहे, ते आता हे कुणी सांगितलं, तर हुक नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला, तर त्या हुक नावाच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं, तर याला हुक्स लॉ म्हणतात. तर हुक्स लॉ काय सांगतोय बघा, द स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन विदिन ए इलॅस्टिक लिमिट. हे कुठपर्यंत असतं, इलॅस्टिक लिमिट पर्यंत, म्हणजे एक ठराविक लिमिटच्या बाहेर पर्यंतच. या ठराविक लिमिट नंतर हे त्याचं प्रपोर्शन चेंज होत राहतं. लक्षात? कसंही त्याचं बिहेवियर होतं, पण ह्या पॉईंट पर्यंत, ह्या इलॅस्टिक लिमिट पर्यंत स्ट्रेस हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन असतोय. तर ह्याला काय म्हणायचंय, म्हणजे हुक्स लॉ, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. आणि ह्या दोघांचा रेशो मेंटेन करण्यासाठी, स्ट्रेस आणि स्ट्रेन एक वाढले की दुसरं वाढलं, तर या दोघांचा रेशो मेंटेन करण्यासाठी एक मध्ये कॉन्स्टंट कॉन्स्टंट ऍड केला जातोय, स्ट्रेस आणि यंग्स मॉड्युलस या दोघांचा कॉन्स्टंट ऍड केला जातोय. तर त्याला कॅपिटल ई म्हणजेच त्याला यंग्स मॉड्युलस असं म्हटलं जातं. म्हणजे यंग्स मॉड्युलस ई इज इक्वल टू काय होते, तर ई इज इक्वल टू स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. लक्षात? ह्या दोघांचा भागा स्ट्रेस आणि स्ट्रेन या दोघांचा भागाकार म्हणजेच यंग्स मॉड्युलस ई, याला काय म्हटलं जातं, यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस, ठीक आहे. यंग्स मॉड्युलस स्ट्रेस आणि स्ट्रेन स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन.
स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन या दोघांचा भागाकार म्हणजे यंग्स मॉड्युलस. तर इथं बघा आता, तर याचं युनिट सुद्धा पास्कलच असते, म्हणजे न्यूटन पर एम एम स्क्वेअर. त्याच्यानंतर दुसरा आपण प्रकार बघायचा आहे, तो म्हणजे शिअर मॉड्युलस, म्हणजे शिअर स्ट्रेस टू द शिअर स्ट्रेन या दोघांचा भागाकार. म्हणजे शिअर स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेन या दोघांचा भागाकार म्हणजेच शिअर मॉड्युलस, कॅपिटल जी या लेटरने हे दाखवलं जातं. आलं लक्षात? तर त्याला काय म्हणायचंय? शिअर मॉड्युलस. त्यानंतर शिअर स्ट्रेस टू द शिअर स्ट्रेन, आणि दुसरा आहे तो के, के बल्क मॉड्युलस. केच म्हणजे बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलस हा सुद्धा एक भागाकार आहे. तिन्ही जे कॉन्स्टंट आपण बघतोय बघा, ई जी के, ई जी आणि के, तिन्ही जे कॉन्स्टंट आहेत ते सगळ्यांचे भागाकारच आहेत. ते आलं लक्षात? स्ट्रेस आणि स्ट्रेन या दोघांचा भागाकार, फक्त स्ट्रेस आणि स्ट्रेन या दोघांचा भागाकार म्हणजे ई. इथं आपण पाहिलं स्ट्रेस आणि स्ट्रेनचा भागाकार. आणि जी, जी म्हणजे काय? शिअर मॉड्युलस. शिअर मॉड्युलस जी म्हणजे, हा लक्षात. आता हे सुद्धा स्ट्रेस आणि स्ट्रेनचाच भागाकार आहे, फक्त कशाचा? शिअर स्ट्रेस, शिअर स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेन या दोघांचा भागाकार म्हणजे जी. आणि के प्रेशर अपॉन व्हॅल्यू, म्हणजे प्रेशर म्हणजे एक प्रकारचं स्ट्रेसच असतं. हा लक्षात? प्रेशर अपॉन व्हॅल्यू, चेंज इन व्हॅल्यू, प्रेशर अपॉन चेंज इन व्हॅल्यू म्हणजे व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन या दोघांचा भागाकार म्हणजे के. ई, जी आणि के हे तिन्ही डेफिनेशन आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना लागणार आहे. लक्षात? तर हे झालं ई, जी, के. के म्हणजे बल्क मॉड्युलस, प्रेशर अपॉन व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. पॉयझन्स रेशो म्हणजे काय? लॅटरल स्ट्रेन टू द लिनियर स्ट्रेन, दोन स्ट्रेन. आता इथं बघा, मगाशी आपण पाहिलं की एखाद्या बॉडीवरती आपण जर स्ट्रेट फोर्स दिल्यानंतर एका दिशेला त्याची लांबी वाढणार, पण दुसऱ्या दिशेला त्याची लांबी कमी होणार. लॅटरल स्ट्रेन टू द लिनियर स्ट्रेन या दोघांचा भागाकार. आता इथं बघा, लिनियर स्ट्रेन आणि लॅटरल स्ट्रेन या दोघांचा भागाकार म्हणजेच काय बघितलं आपण? पॉयझन्स रेशो. आलं लक्षात? पॉयझन्स रेशो म्हणजे काय? म्यू. आता हे दाखवलं जाते म्यू या लेटरनं. म्यू इज इक्वल टू म्हणजे काय? लॅटरल स्ट्रेन, लॅटरल स्ट्रेन टू द लिनियर स्ट्रेन. या दोघांचा भागाकार म्हणजे म्यू, लॅटरल स्ट्रेन टू द लिनियर स्ट्रेन. यालाच पॉयझन्स रेशो असं म्हणतात. म्हणजेच काय? पॉयझन्स रेशो. तर हा एक ग्राफ आहे मग सांगितल्याप्रमाणे, शेअर स्ट्रेस आणि स्ट्रेस टू द स्ट्रेन. एक्स ऍक्सिसला इथं दाखवलं बघा मी, एक्स ऍक्सिसला स्ट्रेन घ्यायचा आहे आणि वाय ऍक्सिसला स्ट्रेस घ्यायचा आहे. या दोघांचा ग्राफ काढायचा, म्हणजे त्याच्यावरती लोड अप्लाय दिल्यानंतर एखाद्या ठराविक लिमिट पर्यंत, म्हणजे पहिला जो पॉईंट आहे, पहिला जो पॉईंट, तर त्याला इलास्टिक लिमिट म्हणतात. इथं ए दाखवलंय बघा, इलास्टिक बिहेवियर. इथं ए म्हणजे काय सांगितलंय? इलास्टिक. ओके, लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी म्हणजेच हा इलास्टिक पॉईंट आहे. बी म्हणजे अप्पर यील्ड पॉईंट, अप्पर यील्ड पॉईंट इथनं तुमचं यिल्डिंग स्टार्ट होते. आणि सी म्हणजे लोअर यील्ड पॉईंट, आणि या पॉईंट नंतर परत
ग्राफ तुमचा स्ट्रेट पॅराबॉलिक व्हायला चालू होतोय आणि एक ठराविक लिमिट पर्यंत वाढतोय आणि त्याचं मॅक्झिमम लिमिट झालं नाही की परत खाली यायला चालू होतोय आणि ई नंतर तुमचं मटेरियल ब्रेक होते. मग त्याला ई पॉइंटला फ्रॅक्चर ब्रेक होते किंवा ब्रेकिंग पॉईंट असं म्हटलं जाते. डी हा सगळ्यात सर्वोच्च स्तराचा पॉईंट आहे. म्हणताना याला अल्टिमेट स्ट्रेस म्हणजे ह्या पॉइंटला जर आता ह्या वाय ऍक्सिसला तुम्ही स्ट्रेस घेतलाय, सगळ्यात जास्त स्ट्रेस कुठं असेल तर डी पॉइंटला. मग त्यांना डी ला काय म्हटलंय अल्टिमेट स्ट्रेस पॉइंट. आणि सी म्हणजे काय लोअर स्ट्रेस पॉइंट, लोअर यिल्डिंग पॉइंट किंवा लोअर यिल्ड स्ट्रेस पॉइंट. आणि बी ला काय म्हटलंय अप्पर यिल्ड पॉइंट. अशा प्रकारे हे पॉइंट्स आहेत आणि हे सुद्धा डायग्राम आपल्याला काय केले जाते 4 मार्कासाठी पेपरला विचारले जातील. ठीक आहे. तर हे झाले टोटल प्रॉब्लेम. प्रॉब्लेम सोडवण्यासाठी जी काही आपल्याला थिअरी लागणार होती ती. आता आपण काय करतोय, काय काय फॉर्म्युले आपण बघितले ते परत एकदा समराईज करतो मी. पहिला आपण बघितला स्ट्रेसचा फॉर्म्युला. फर्स्ट आपण बघितला स्ट्रेस. स्ट्रेस हे सिग्मा या लेटरने दाखवलं जाते. स्ट्रेस म्हणजेच काय, पी अपॉन ए. पी अपॉन ए, फोर्स अपॉन एरिया. दुसरा आपण म्हणजे फॉर्म्युला बघितला स्ट्रेन. स्ट्रेनचा फॉर्म्युला बघितला. स्ट्रेन म्हणजे काय, स्मॉल ई ह्या लेटरने दाखवलं जाते. स्मॉल ई या लेटरने दाखवलं जाते. आता याचा फॉर्म्युला काय, चेंज इन लेंथ ओरिजिनल लेंथ, चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ, ह्या दोघांचा भागाकार डेल्टा एल. अजून एक तिसरा फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे. आपण एक रिलेशन बघितलं हुक्स लॉ. हुक्स लॉ काय सांगतोय हुक्स लॉ, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन. या दोघांचं जर रिलेशन मेंटेन करायचं असेल तर आपल्याला दोघांच्या मध्ये एक कॉन्स्टंट ऍड करायला पाहिजे. सिग्मा इज इक्वल टू ई इंटू ई. मग ह्याच्यातलं ई जे आहे, ई म्हणजेच काय तर स्ट्रेस अपॉन स्मॉल ई. स्ट्रेस अपॉन स्मॉल ई. या ई लाच काय म्हटलं जाते, यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस. हे एक बघितलं हुक्स लॉ. आणि तिसरा आपल्याला चौथा फॉर्म्युला लागणार आहे. चौथा फॉर्म्युला लागणार आहे तो म्हणजे डेल्टा एल. डेल्टा एल ही जी बाजू काढली जाते तर हे डेल्टा एल कसं फाइंड आउट केलं जातं, डेल्टा इज इक्वल टू पीएल अपॉन एई. हा एक फॉर्म्युला आहे. पीएल अपॉन एई. पी म्हणजे काय, अप्लाइड फोर्स, किती फोर्स अप्लाय केलेला आहे तो. एल म्हणजे काय, त्या मेंबरची लांबी. आणि ए म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया. आणि ई म्हणजे काय, यंग्स मॉड्युलस. हे या प्रकारचे आपल्याला स्ट्रेस काढायचा आहे. तर एवढे फॉर्म्युले आपल्याला साधारणतः लागणार आहे. तर आता आपण डायरेक्टली एक एक प्रॉब्लेम सोडवायला चालू करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एकच मिनिट. त्यानंतर हे आपण बघितलं हुक्स लॉ म्हणजे काय, आणि ई जी के असे 3 कॉन्स्टंट बघितले. ई म्हणजे यंग्स मॉड्युलस, जी म्हणजे शिअर मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी असं सुद्धा म्हणतात त्याला, आणि के म्हणजे बल्क मॉड्युलस, प्रेशर अपॉन व्हॅल्यू, चेंज इन व्हॅल्यूमेट्रिक स्ट्रेन. आणि म्यू म्हणजे काय, लॅटरल स्ट्रेन टू द लिनियर स्ट्रेन. हा एक आपण बघितलं.
आणि त्याच्यानंतर हे इम्पॉर्टंट जे काही फॉर्म्युले आहेत ते आता आपण जस्ट पाहिले, हे आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना लागणार आहेत. तर हे फॉर्म्युले फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आता यातलं बघा, आता आपण एक एक आता सोप्या पद्धतीतून आपण जरा प्रॉब्लेम सोडवायला प्रयत्न करतोय या ठिकाणी. हॅलो 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 अमेय सर, ग्रुप कॉल केलाय का तुम्ही? ग्रुप कॉल केला वाटतं तुम्ही, कोण लागला असेल. ठीक आहे. हॅलो, स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? जरा रिप्लाय द्या, कारण आता आपण प्रॉब्लेम सोडवायला चालू करणार आहे. फार महत्वाचे आहे ते, पेपरला बऱ्याच वेळेला विचारले जातात. स्क्रीन दिसते का? मी प्रॉब्लेम सोडवायला चालू केलेलो आहे, जरा रिप्लाय द्या. हो हो हा, आता हे सर, प्रॉब्लेम आता व्हिडिओ आपल्याला व्हिडिओ कॉल दिसते ना? आपला. हो, हॅलो. आता प्रॉब्लेम कसे सोडवले आपण? सोपे सोपे आहेत, एकदम छोटे आहेत. सुरुवातीच्या प्रॉब्लेमला एक दोन तीन जरा लक्ष द्या, म्हणजे कसं होईल, पुढचे जरा किचकट म्हणजे म्हणजे फॉर्म्युले चालू झाले नंतर त्यासाठी हे रेफरन्स म्हणून आपल्याला वापरता येणार आहे. ठीक आहे, त्यासाठी प्रत्येकाच्याकडं वही पेन आता जवळ असणं गरजेचं आहे. आलं लक्षात? तुम्ही स्वतः हे ट्राय केलं पाहिजे. मी आता तुम्हाला इथं लाईव्ह दाखवतोय कसे सोडवायचे आहेत ते. काय मध्ये जर शंका वाटली तुम्हाला, तुम्ही मध्येच मला थांबवून विचारू शकताय, काय अडचण नाही. त्यासाठी प्रत्येकाकडे वही पेन कॅल्क्युलेटर असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता बघा पहिला प्रॉब्लेम आपण सोडवायला चालू करतोय. काय लिहिलंय बघा, एक कॅल्क्युलेट लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. मगाशी आपण बघितलं बघा, इथं पहिला आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये हा स्ट्रेस कॅल्क्युलेट करायचा आहे. हा, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला सगळ्यात पहिले टास्क काय असते, गिवन डाटा लिहून घेणे. कोणताही प्रॉब्लेम असू दे, कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम असू दे, पहिला आपलं टास्क असते गिवन डाटा लिहून घेणं. इथं काय लिहिलंय, कॅल्क्युलेट लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, म्हणजे काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला? स्ट्रेस फाइंड आउट करायचा आहे. स्ट्रेस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. हा, स्ट्रेस फाइंड आउट करायचा आहे. कॅल्क्युलेट लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, स्ट्रेस फाइंड आउट करायचा आहे. डेव्हलप्ड इन 2 सेंटीमीटर डायमीटर बार, म्हणजे बारचा डायमीटर दिलाय. किती दिलाय? स्मॉल डी बारचा डायमीटर दिलेला आहे 2 सेंटीमीटर. ठीक आहे, ज्या वेळी डायमीटर दिला असेल त्यावेळी लगेच त्याचा एरिया काढून घ्यायचा. डायमीटर म्हणजे सर्कलचा असतोय. सर्कलचा डायमीटर दिला असेल तर त्याचा एरिया कसा काढतात? तर त्याचा सिंपल फॉर्म्युला आहे, एरिया इज इक्वल टू π/4 इंटू डी स्क्वेअर. डायमीटर किती आहे? 2चा वर्ग. मग त्याचा एरिया किती झाला बघा. एरिया किती झाला इथे कॅल्क्युलेटर वरती सिंपली आपल्याला ऑपरेट करायचं आहे. π/4 इंटू 2. हा, आता इथं हे 2 हे सेंटीमीटर आहे, ते आपल्याला पहिल्यांदा एम मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. तर आपण केलेलं नाही, ते एम मध्ये पहिला करून घ्या. म्हणजे 2 सेंटीमीटरचं किती असते? 2 सेंटीमीटर म्हणजे 10 सॉरी 20 म्हणजे ह्याला मल्टिप्लाय 10 करायचं, म्हणजे 2 इंटू 10 म्हणजेच किती आलं? 20 म्हणजे इथं आपल्याला
2चा स्क्वेअर न करता आपल्याला काय केलं पाहिजे, 20चा स्क्वेअर करायला पाहिजे. 20चा स्क्वेअर इज इक्वल टू, मग त्याचा एरिया किती झाला बघा, 20चा स्क्वेअर. $314.15 हा एरिया झाला. याचा एरिया झाला 314.15 mm². त्याचा एरिया झाला 314.15 mm². एरिया झाला. त्यानंतर परत काय लिहिलं, अंडरगोज इन टेन्साईल फोर्स. फोर्स म्हणजे पी ची व्हॅल्यू दिलेली आहे या ठिकाणी. पी इज इक्वल टू 120 किलो न्यूटन. 120 किलो न्यूटन. किलो न्यूटनचा आपण या ठिकाणी न्यूटन करतोय. कोणत्याही किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला 1000 न गुणायचंय. म्हणजे काय झालं बघा, 120 इंटू 10⁻³ न्यूटन हे न्यूटन मध्ये कन्व्हर्जन झालं. ठीक आहे. आता आपल्याला डाटा काय काय दिला कळाले का, काय काढायचं आपल्याला, स्ट्रेस फाइंड आउट करायचंय. मग स्ट्रेसचा फॉर्म्युला आपल्याला पहिला आठवला पाहिजे. स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आहे, P/A. म्हणजे पी माहिती आहे का बघायचं आपल्याला, पी दिलेला आहे. ए माहिती आहे का, तो आपण आता कॅल्क्युलेट केलेला आहे. म्हणजे सिम्पली आपण स्ट्रेस कसा फाइंड आउट करू शकतोय, स्ट्रेस इज इक्वल टू P/A. पी दिलेला आहे का आपल्याला, तर दिलेला आहे 120 इंटू 10⁻³ 120 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय एरिया काय आहे त्याचा, 314.15. 314.15. सिम्पली कॅल्क्युलेशन करा. म्हणजे काय झालं बघा, 120 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 314.15. 381.98. 381.98. बरोबर, 381.98. आता स्ट्रेसचं युनिट काय असते, न्यूटन पर mm². हे पहिला प्रॉब्लेम झाला आपला. ठीक आहे, साधा एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. तो फक्त आपल्याला समजला पाहिजे. कोणता फॉर्म्युला दिला की पहिल्यांदा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे आणि त्याचे फॉर्म्युले काय आहेत, आपल्याकडे गिव्हन डाटा काय आहे ते आपल्याला आठवलं पाहिजे, तरच आपल्याला ते फाइंड आउट करता येतं. ठीक आहे, तर या ठिकाणी ही पहिला प्रॉब्लेम आपण सोडवला. आता दुसरा सोडवण्याचा प्रयत्न करतोय. समजते का मी काय सांगतोय ते, सर? हॅलो हॅलो हॅलो. हा मला एक विचारायचं होतं सर, आपण एरिया काढतोय की नाही, हा आपण एरिया काढतोय तो π/4 × 20 स्क्वेअर काढलाय की नाही, ते कॅल्क्युलेटर मध्ये आपण कसं करतोय जरा मला सांगा की. आता दाखवले की तुम्हाला, बघितलंय का तुम्ही, नाही, ते बघा कॅल्क्युलेटरला दिसत नव्हतं सर, मला आता दिसलं. आता दिसतंय का, आता दिसतंय सर. हा त्यासाठी मी म्हटलं वही पेन जवळ ठेवा आणि मी काय स्क्रीनवर करतोय ते सुद्धा बघा. बघा इथे नाही, एरिया कसं वही केलंय, पेन आहे 5/4. सोबत. हा फक्त बघा, मला इथं ते पाय केलेलं आहे आपण, कुठं ऑप्शन डिवायडेड आहे बाय सर 4. हा पाय ऑप्शन कुठं आहे त्या कॅल्क्युलेटरला? बघा, इथं बॉटमला पाय दिसतोय का, इथं बटन कुठं झिरो आहे तर? पिवळ्या, हा येलो, ओके, इथं येलो कलर मध्ये दिलंय बघा, दिसतंय का? 0 पुढे 10 आहे तेच ना? हा 10⁻⁴ च्या वरती इथं हा इथं पिवळ्या रंगाने दिलंय बघा. दिसते सर.
हा आता जर तो पाय घ्यायचा असेल, आता ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेटरचा नियम लक्षात ठेवा. पिवळ्या कलरची जी बटणं आहेत, पिवळ्या रंगाची बटणं, ती ऑपरेट करण्यासाठी इथं शिफ्ट दाबायचं आहे. आणि हा पिंक कलरची बटणं जी आहेत इथं, म्हणजे ए बी सी पिंक मध्ये दिले बघा, ते जर हम्म ऑपरेट करायचं असेल तर अल्फा दाबायचा आहे आपल्याला. मग आता पाय हा येलो कलर मध्ये आहे. मग येलो बर कलर जर घ्यायचा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा शिफ्ट दाबायला पाहिजे. इथं शिफ्ट ते दाबायला शिफ्टचा पाहिजे बघ. कलर सुद्धा येलो आहे बघा, येते का लक्षात? हो हो. हा, ओके सर. शिफ्ट दाबून हे पाय दाबायचं आणि डिवायडेड बाय 4 करायचं. त्याला मल्टिप्लाय किती आहे इथं, 20 20चा स्क्वेअर, 20. हा 20चा स्क्वेअर करायचं आणि इक्वल टू करायचं फक्त. आता इथे किती झाले, म्हणजे 100 पाय आलेला आहे. तर या 100 पायचं तर जर आपल्याला पॉईंट मध्ये 314.15 असं जर पेपरमध्ये द्यावं लागतं, त्यासाठी काय करायचं, इथे एसडी नावाचं बटन आहे बघा, त्याच्यावरती क्लिक करा. मग हा 314.15 हे कन्वर्ट होते, ते ऑटोमॅटिकली कन्वर्ट होते. तर आता तुम्ही ते X2 ला दाबला की नाही स्क्वेअर साठी, हा हा, तसं एस म्हणजे स्क्वेअर पण येऊ शकते, घन पण येऊ शकते ना, क्यूब पण. हॅलो. स्क्वेअर पण आणि स्क्वेअर पण येऊ शकते आणि क्यूब पण येऊ शकते ना. होय, क्यूब पण येऊ शकते. ते क्यूब करायचं इथं बटन आहे बघा, ते त्याचा तुम्ही 10वा घात सुद्धा करू शकताय. कसं करायचंय, तर इथं एक्स दिलेलं आहे बघा, हम्म एक्स म्हणजे हे एक्स रेस टू ब्लॉक केलेलं आहे, इथं डॉट केलेलं आहे. आलं बरोबर. लक्षात? हम्म. या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकताय. ओके सर, कळालं. थँक्यू. समजतंय ना? हो हो. आता पुढचा बघूया बघा. फक्त आता तुम्ही ऑटोमॅटिक दोन्ही ऑपरेट करा, काय अडचण नाही. कारण हे आता नवीन कॅल्क्युलेटर कदाचित बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल किंवा नसेल. हे जर काय माहित नसेल तर विचारावं बरं का. कारण कसं आहे, पेपरला कॅल्क्युलेटर मोबाईलचा अलाउड नाही. हे कॅल्क्युलेटर घ्या आणि हे जर कसं ऑपरेट करायचं जर नाही समजलं तर हे जवळ असून आपल्याला काही उपयोग नाही त्याचा मग. तर आता बघा, दुसरं गणित बघतोय आपण. हा, मगाशी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला गिवन डाटा लिहून घ्यायचा आहे आपण. हे मेटल रॉड ऑफ 12 mm डायमीटर. सागर सर, आता तुम्ही ट्राय करताय का याचा एरिया काढायचा? मी करतो की पण सर. करतो, तुम्ही पण करा आणि टॅली करा माझ्या आपल्याप्रमाणे दोघांचा टॅली होतोय का. तर इथं बघा, डायमीटर दिलेला आहे. कुठे गेला? डायमीटर दिलेला आहे 12 mm आणि त्याचा एरिया काढायचा आहे. आता आपल्याला एरिया काढायचा सिंपल फॉर्म्युला सांगितला मी तुम्हाला, पाय बाय 4 इंटू चा स्क्वेअर. म्हणजे फक्त प्रत्येक वेळी कन्फर्म करा डायमीटर जी MM मध्ये आहेच का, MM मध्ये नसेल तर कन्वर्ट करून घ्यायची. आता MM मध्ये आहे म्हणताना डायरेक्ट 12चा स्क्वेअर करायचा, इज इक्वल टू. टॅली होते का बघा आता. सिम्पली इथं काय करायचं आहे, पाय बाय 4 इंटू 12चा स्क्वेअर इज इक्वल टू किती झालं, आता 36 पाय झाले. 36 पायचं कन्व्हर्जन करण्यासाठी ते एसडी बटन आहे ते दाबायचं. म्हणजे किती झालं, 313.09 mm स्क्वेअर. मग इथं लिहून घ्यायचं, सॉरी 113, सॉरी 113.09 mm स्क्वेअर हा एरिया झाला. कधीही लक्षात ठेवा, डायमीटर दिला की लगेच एरिया काढून घ्यायचा. त्याच्यानंतर बघा, डायमीटर दिलेला 12 mm, त्याचा एरिया काढून घेतला. आता 2000 लॉंग आहे. लॉंग म्हणजे काय झाली, ही लेंथ झाली. एल किती झाली, 2 मीटर. मीटरचं आपल्याला MM मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे कायम लक्षात घ्यावं. सेंटीमीटर असू दे, मीटर असू दे, त्याचं ओके MM मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. 2 मीटरचं MM मध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला 1000 न मल्टिप्लाय करायचं. म्हणजे किती झालं, 2000 mm लांबी झाली त्याची 2000 mm. सब्जेक्टेड टू टेन्साईल फोर्स, फोर्स म्हणजे P 50 आकडा दिलेला आहे. P किती दिलेला आहे, 50 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं आपल्याला काय करायचं आहे, न्यूटन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. 50 इंटू 10⁻³ न्यूटन, हे न्यूटन मध्ये झालं. हा, शोज द इलॉंगेशन. ओके, इलॉंगेशन म्हणजे काय, लांबलेली त्याची इन्क्रीज झालेली लेंथ म्हणजेच इलॉंगेशन. डेल्टा एल दिलेला आहे या ठिकाणी. डेल्टा एल चेंज इन लेंथ
डेल्टा एल किती झालेला आहे? डेल्टा एल किती झालेला आहे? 2 mm मध्ये आहे का? तर आहे. याचं कन्व्हर्जन करायची काही गरज नाही. कॅल्क्युलेट मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजे काय? ई आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग आता इथं बघा आपल्याला काय काय दिलेलं आहे. तर इथं या ठिकाणी ई आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आपल्याकडे कोणते कोणते फॉर्म्युले आहेत ते पहिला बघायचं. मग अशी ते इम्पॉर्टंट फॉर्म्युले लिहून दिले. या फॉर्म्युल्यामध्ये बघा ई कुठं आहे का? या फॉर्म्युल्यात नाही, या फॉर्म्युल्यात नाही, इथं आहे. पण हे ई काढण्यासाठी तुम्हाला स्ट्रेस माहित पाहिजे आणि स्मॉल ई म्हणजे स्ट्रेन पण माहित पाहिजे. लक्षात. इथं दुसरा एक फॉर्म्युला आहे डेल्टा एल इज इक्वल टू पीएल अपॉन ए. याच्यामध्ये तर ह्या प्रॉब्लेम मध्ये हा फॉर्म्युला आपल्याला उपयोगाला म्हणजे येऊ शकतोय का बघायचं. तर इथं पहिल्यांदा फॉर्म्युला लिहून घेतोय मी. डेल्टा एल बघा डेल्टा एल इज इक्वल टू पीएल अपॉन एई. आपल्याला ई ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. एल दिलंय का? दिलंय. पी दिलंय का? दिलेलं आहे. एरिया आपण फाइंड आउट केलेला आहे आणि डेल्टा एल पण दिलंय का? दिलंय. म्हणजे सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. फक्त ई ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरू शकतो. मग ई ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार? सिम्पली बघा ई या ठिकाणी डिन्युमरेटर मध्ये आहे, इकडे न्यूमरेटर मध्ये जाणार. म्हणजे ई ची व्हॅल्यू काय होणार? ई इज इक्वल टू पीएल अपॉन ए इंटू डेल्टा एल. डेल्टा एल असा आपला फॉर्म्युला नवीन तयार झाला. पी ची किंमत किती दिलेली आहे? पी ची किंमत दिलेली आहे 50 इंटू 10⁻³ 50 इंटू 10⁻³ एल लांबी किती दिलेली आहे? 2000 डिवायडेड बाय एरिया किती दिलेला आहे? 113.09 इंटू डेल्टा एल म्हणजे 2. याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे सिम्पली. आपल्याला डीएल ची व्हॅल्यू मिळून जाईल. बघा कसं करतोय बघा आता कॅल्क्युलेशन. 50 इंटू 10⁻³ इंटू 10⁻³ इंटू 2000 डिवायडेड बाय 113.09 इंटू 2. किती झालं बघा. आता ही संख्या फार मोठी झालेली आहे. मग आपल्याला ही जर शॉर्ट मध्ये लिहायची असेल तर इथं ईएनजी नावाचं बटन आहे ते दाबायचं. मग आपलं उत्तर किती आलं? 442.12 इंटू 10⁻³ 442.12 442.12 इंटू 10⁻³ आणि ईला कोणताही कॉन्स्टंट असू दे, ई जी के किंवा स्ट्रेस प्रत्येकाचं युनिट एकच असते, न्यूटन पर mm स्क्वेअर. न्यूटन पर mm स्क्वेअर. हे आपलं फायनल आन्सर झालं. समजतंय का? तर जरा कॅल्क्युलेशन परत दाखवा की कॅल्क्युलेटरवर. करून दाखवायचंय की आपल्याला? कुठं हा, करून दाखवायचं यातलं? हेच करा की आता तुम्ही आता पीएलचा आता काढलाय ना, केलेलं आहे. 50 ईच काय? इंटू 10 हो का? परत एकदा लक्ष द्यायचं. हो का? इथे न्यूमरेटर डिन्युमरेटरचं बटन आहे. हे एकदा क्लिक करायचं. समजलं? केलं केलं. ओके. आता 50 सिम्पली टाईप करा. 10⁻³ आहे की नाही? हे 10⁻³ हा, टाईप करण्यासाठी इथं 10⁻x चं बटन आहे बघा. हा, एक्स म्हणजे हा, काय असेल ते असं. बरोबर. हा 10⁻x चं बटन एकदाच दाबायचं. 3 हा, दाबायचं. हा, इंटू काय 2000 छेदामध्ये या हा. 113.09 गुणुले 2 संपला विषय. इक्वल टू करा. तर सर तुम्हाला छेदामध्ये येतोय ना त्यावेळी आपण ते ॲरो आहे ते खालचं दाबायचं काय? हा खाली जायचं ॲरो दाबायचं. ओके ओके ओके. इथेपर्यंत लक्ष झालं. इक्वल टू करायचं. इक्वल टू केल्यानंतर तुम्हाला ही संख्या मोठी दिसेल बघा. माझ्या मते ही किती आल्या? 4,42,125. बरोबर आहे का? 4,42,125. पण एवढी मोठी संख्या लिहिणं, कारण आता ही तरी त्यातल्या त्यात छोटी संख्या आहे. अजून पुढची गणित अशी आहेत की ती भरपूर आहेत. ठीक आहे. मग ते आपल्याला शॉर्टकट मध्ये जर लिहायचं असेल तर इथं ईएनजी नावाचं बटन आहे.
ते एज नावाचं बटन दाबल्यानंतर इथं बघा, मगाशी 4 लाख झालं ते आता 442 झाली संख्या. फक्त ह्याचा नियम काय आहे, हे 442.12 जर असं तुम्ही लिहिणार असाल तर त्याला पुढे इंटू 10⁻³ लावा, असा तो नियम आहे. मग त्यांना आपलं उत्तर 442.12 एवढं नाही, हे चुकीचं उत्तर होणार जोपर्यंत तुम्ही त्याला इंटू 10⁻³ लिहित नाही तोपर्यंत. जर त्याला तुम्ही इंटू 10⁻³ लिहिला तर मात्र ते बरोबर आहे. ठीक आहे, लक्षात येते का? तर हे आपण आता दुसरं गणित घेतलं. पुढचं गणित घेतोय 3 नंबर. हा, बघा, गिवन डाटा पहिला आपण लिहून घेऊया. गिवन डाटा लिहिण्यासाठी आपल्याला पूर्ण प्रॉब्लेम व्यवस्थित वाचायचा आहे. डिटरमाइन टेन्साईल फोर्स, फोर्स फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे काय फाइंड आउट करायचं आहे? पी, फोर्सचा सिम्बॉल काय? पी. पी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. पी हे डिटरमाइन करायचं आहे. ठीक आहे. ऑन ए स्टील बार ऑफ क्रॉस सेक्शनल 25 mm डायमीटर. डायमीटर दिलेलं आहे. काय सांगितलं? डायमीटर दिला की लगेच एरिया काढायचा. डायमीटर किती दिलेलं आहे? 25 mm. mm मध्ये आहे का? तर आहे. मग त्याला डायरेक्टली एरिया काढा त्याचा. एरिया इज इक्वल टू पाय बाय 4 इंटू 25 स्क्वेअर. एरिया किती येतोय बघा, 5/4 इंटू 25 स्क्वेअर. 490.87. 490.87. mm स्क्वेअर हा एरिया झाला. ठीक आहे. पहिल्यांदा डिटरमाइन टेन्साईल फोर्स पी दिलेला, त्याच्यानंतर त्याचा क्रॉस सेक्शन डायमीटर दिलेला डी, त्याच्यावरून आपण एरिया फाइंड आउट केला. इफ स्ट्रेन, स्ट्रेन दिलेला आहे. स्ट्रेन दिलेला आहे म्हणजे काय? स्मॉल ई ची व्हॅल्यू दिलेली आहे. स्ट्रेन किती दिलेलं आहे? 0.75 इंटू 10⁻³ 0.75 इंटू 10⁻³ स्ट्रेनला युनिट नसते. दिस इज द युनिटलेस क्वांटिटी. कन्सिडर ई ऑफ स्टील. ई दिलेला आहे. ई इज इक्वल टू 200 गिगापास्कल आहे. गिगापास्कलचं आपल्याला न्यूटन एम एम मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. 200 इंटू 10⁻³ गिगापास्कलचं न्यूटन एम एम स्क्वेअर मध्ये कन्व्हर्जन झालं. गिगापास्कलचं न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी 10⁻³ लिहिलं जाते. लक्षात ठेवायचं. एवढा डाटा दिलेला आहे. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? पी फाइंड आउट करायचं आहे. मग परत एकदा इम्पॉर्टंट फॉर्म्युलेमध्ये जावा. पी कोणत्या कोणत्या फॉर्म्युल्यात आहे बघायचं आपल्याला. ठीक आहे. पी इथे काय? स्ट्रेसच्या फॉर्म्युल्यात पी अपॉन एरिया. त्याच्यानंतर अजून कुठं आहे? या डेल्टाच्या फॉर्म्युल्यात एक आहे बघा. डेल्टा इज इक्वल टू पी एल अपॉन ए या फॉर्म्युल्यामध्ये आहे. आणि आपल्याला पी फाइंड आउट करायचं आहे. मग पी फाइंड आउट करण्यासाठी एरिया आणि स्ट्रेस या दोन्ही गोष्टी माहित पाहिजेत. मग एरिया आणि स्ट्रेस तिथं दिलेला आहे का? एरिया तर दिलेला आहे. स्ट्रेस या ठिकाणी कुठे दिलेला नाही. मग अजून काय दुसरा फॉर्म्युला आपला कुठला आहे? डेल्टा एल इज इक्वल टू पी एल अपॉन ए हा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. मग याच्यामध्ये हा फॉर्म्युला लिहून घ्यायचा आणि राहिलेल्या बाकीच्या गोष्टी आहेत का आपल्याकडे बघायच्या.
बघा, डेल्टा एल इज इक्वल टू PL अपॉन AE. पी दिलेला आहे का? पी काढायचा आहे आपल्याला. डी एल लांबी दिलेली आहे का? लांबी या ठिकाणी नाही दिली, मग हा फॉर्म्युला आपण वापरू शकत नाही. एरिया आहे, ई आहे, डेल्टा एल दिलेला आहे का? डेल्टा एल नाही दिलं, मग कसं काढणार? हा पण फॉर्म्युला आपण वापरू शकत नाही. मग आता बघा, आपल्याला रिव्हर्स कंडिशन या ठिकाणी वापरावी लागते. ठीक आहे. पी काढण्यासाठी दुसरा फॉर्म्युला कोणता आहे आपल्याकडे? पी काढण्यासाठी आपल्याकडे एक दुसरा फॉर्म्युला आहे, स्ट्रेस इज इक्वल टू, आता रिव्हर्स कंडिशन आपल्याला वापरायची या ठिकाणी. बघा, स्ट्रेसचा काय फॉर्म्युला आहे? स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन ए. एरिया माहिती आहे आपल्याला, पण स्ट्रेस माहित नाही. स्ट्रेस कसा काढणार? स्ट्रेस काढण्यासाठी आपल्याला हे दुसरं रिलेशन माहिती आहे, ईच. स्ट्रेस आणि स्ट्रेन या दोघांचं रिलेशन माहिती आहे. स्ट्रेस आणि स्ट्रेन म्हणजे काय? स्ट्रेस इज इक्वल टू ई इंटू स्मॉल ई. स्मॉल ई ची किंमत दिलेली आहे, स्ट्रेस स्मॉल ई दिलेला आहे, कॅपिटल ई दिलेला आहे. ह्या दोघांचा गुणाकार केला की तुम्हाला स्ट्रेस निघणार. मग स्ट्रेस निघाला की एरिया आपल्याला माहिती आहे, त्यावरून आपण पी काढू शकतोय. तर ही रिव्हर्स कंडिशन वापरून आपण हे सोडू शकतोय. मग आपली पहिली स्टेप काय असली पाहिजे? आपल्याला स्ट्रेस फाइंड आउट करायचा आहे. स्ट्रेसचा काय फॉर्म्युला आहे? ई इंटू स्मॉल ई. तिथून आपण सुरुवात करणार आहे. बघा, स्ट्रेस इज इक्वल टू कॅपिटल ई इंटू स्मॉल ई. कॅपिटल ई आलेलं आहे आपल्याकडे 200 इंटू 10⁻³ आणि स्मॉल ई ची किंमत आहे आपल्याकडे 0.75 इंटू 10⁻³ या दोघांचा गुणाकार करा, आपल्याला स्ट्रेसची किंमत मिळून जाईल. दोनशे इंटू 10⁻³ 200 इंटू 10⁻³ इंटू 0.75 इंटू 10⁻³ किती आलं? 150 आलं. म्हणजे स्ट्रेस आला आपल्याकडे 150. स्ट्रेसचं युनिट काय? न्यूटन पर mm². हा स्ट्रेस आला. ठीक आहे, स्ट्रेस झाला. आता आपल्याला पी ची किंमत काढायची. फायनली आपल्याला पी ची किंमत काढायची आहे. मग स्ट्रेसचा फॉर्म्युला दुसरा काय आपल्याकडे? स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन एरिया. स्ट्रेस आलेला आहे आपल्याकडे 150. पी काढायचं आहे आपल्याकडे, आहे तसं ठेवला. एरियाची किंमत दिलेली आहे आपल्याला 490.87 इंटू काय नाही 490.87. मग पी इज इक्वल टू काय होणार? देअरफॉर पी इज इक्वल टू, हे इकडे भागाकारात होतं ते फक्त इकडे मल्टिप्लाय झालं, 150 इंटू 490.87 म्हणजे पी इज इक्वल टू काय ते बघा, 150 गुणुले 490.87. परत एकदा एसडी दाबा. आता ही संख्या पण फार मोठी आहे. ENG दाबा, म्हणजे किती आलं बघा, 73.63 इंटू 10⁻³ 73.63 इंटू 10⁻³ न्यूटन. हे तुमचं फायनल आन्सर.
ठीक आहे, तिसरा प्रॉब्लेम झाला. सेम ह्या पद्धतीनं आता अवघड लेवलचे प्रॉब्लेम जरा एक 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 आपण हळूहळू लेवल वाढवत चाललेलो आहे. आपल्याला काय डाटा आहे आपल्याकडं आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे याकडे फक्त आपलं लक्ष पाहिजे. बेसिक चारच फॉर्म्युले आहेत आपल्याला, त्या चारच फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला गणित सोडवायचं आहे. हे चारच फॉर्म्युले आहेत, लक्षात ठेवा. स्ट्रेसचा, स्ट्रेनचा, हुक लॉचा आणि डेल्टा एलचा, हे चारच फॉर्म्युला वापरून आपल्याला अवघडात जायचं आहे. आता आपण चौथा बघतोय. आता पहिला काय करा, गिवन डाटा लिहून घ्या. गिवन डाटा बघा. इन ए टेन्शन टेस्ट, एक टेन्शन टेस्ट घेतले, त्याच्यामध्ये मेटॅलिक रॉड ऑफ डायमीटर दिलेला आहे. सांगितल्याप्रमाणे डायमीटर लिहून घ्या. डायमीटर इज इक्वल टू 16 mm. 16 mm चा डायमीटर आहे. डायमीटर दिल्या काय करायचं, एरिया काढून घ्यायचा. एरिया इज इक्वल टू काय आहे, π/4 इंटू 16 चा स्क्वेअर, 16चा वर्ग. काय येतो एरिया बघा. एरियाला 201.06. mm². हा एरिया झाला. प्रोड्यूस इलॉंगेशन. ओके, इलॉंगेशन म्हणजे काय, कितीनं लांबी वाढलेली आहे, इन्क्रीज झालेली आहे. म्हणजेच काय, हेच इलॉंगेशन म्हणजे डेल्टा एल. डेल्टा एल किती आहे, 48. 48 mm मध्ये आहे का, तर आहे. मग त्याला कन्व्हर्जन करायची काही गरज नाही. व्हेन सब्जेक्टेड टू लोड दिलेला आहे. लोड किती दिलेला आहे, 90 किलोन्यूटन. लोड म्हणजेच पी. पी किती दिलेला आहे, 90 किलो न्यूटन मध्ये दिलेला आहे. किलो न्यूटनचा आपण न्यूटन केला कसा, त्याला इंटू के फक्त काढायचा आहे, इंटू 10⁻³ लावायचा आहे. न्यूटन, 90 किलो न्यूटन. ठीक आहे. त्याच्यानंतर द लेंथ ऑफ बारची लांबी दिलेली आहे, कॅपिटल एल किती दिलेलं आहे, 150 mm. 150 mm. फाइंड मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. कॅपिटल ई काढायचे आहे, क्वेश्चन मार्क. कॅपिटल ई आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, कसं फाइंड आउट करणार बघा. हा, नेहमीप्रमाणे कॅपिटल ई काढायचंय. 4 बेसिक फॉर्म्युले स्ट्रेसचा वापरून. स्ट्रेसच्या फॉर्म्युल्यात आहे का, ई नाही. हुक्स लॉ मध्ये आहे का, आहे. हुक्स लॉ मध्ये कसं आहे, स्ट्रेस इज इक्वल टू कॅपिटल ई इंटू स्मॉल ई. नाही, कॅपिटल ई आहे, पण त्यासाठी स्ट्रेस माहित असणं गरजेचं आहे. दुसरा एक फॉर्म्युला आहे सगळ्यात शेवटचा, चौथा आपला, तो फॉर्म्युला या ठिकाणी लागू होतोय का बघा. डेल्टा एल, काय फॉर्म्युला, डेल्टा एल इज इक्वल टू पीएल, कॅपिटल पी अपॉन कॅपिटल एल डिवायडेड बाय कॅपिटल ए इंटू कॅपिटल ई. पीएल अपॉन एई हा फॉर्म्युला. डेल्टा एल ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी बघा. डेल्टा एल ची व्हॅल्यू दिलेली आहे, पी ची व्हॅल्यू पण दिलेली आहे, एल ची व्हॅल्यू पण दिलेली आहे. फक्त ई ची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणताना ई ची व्हॅल्यू काढण्यासाठी डेल्टा एलच्या जागी ई घ्यायचंय आणि ई च्या जागी डेल्टा एल घ्यायचंय. म्हणजे काय, हे डिवाइड मध्ये होतं ई, ते तिकडे मल्टिप्लाय म्हणून जाणार, आणि हे इकडे मल्टिप्लाय होतं ते डिवाइड मध्ये येणार. म्हणजेच काय झालं बघा, कॅपिटल ई इज इक्वल टू पीएल अपॉन ए इंटू डेल्टा एल. डेल्टा एल इकडे डेल्टा एल होतं, तिकडे भागाकारात गेलं. पी ची व्हॅल्यू किती आहे, 90.
किलो न्यूटन म्हणजे इंटू 10⁻³ इंटू एल ची लांबी किती आहे 150, लांबी आहे 150 डिवायडेड बाय एरिया किती आहे 201.06 इंटू डेल्टा एल किती आहे डेल्टा एल 48 आहे. त्याचं फक्त कॅल्क्युलेशन करायचंय. 4 मार्काचं गणित आहे, एकदम सोपं आहे. प्रत्येक पेपरला ह्या टाईपचं एक गणित असतंच, लक्षात घ्या. सिंपल कॅल्क्युलेशन करा 90 इंटू 10⁻³ 4 फॉर्म्युले आणि कॅल्क्युलेटर कसं ऑपरेट करायचं एवढं जर आपल्याला माहिती असेल तर 4 मार्क आपल्याला निश्चितच या ठिकाणी मिळून जातील. 201.06 इंटू 48 किती आलं बघा 1398.83 1398.83. ईची व्हॅल्यू याचं युनिट काय असते न्यूटन पर mm स्क्वेअर. न्यूटन पर mm स्क्वेअर. समजते का काय सांगतोय ते. एकदम सिंपल फॉर्म्युले आहेत. जरा जरा हळूहळू आता लेवल जी वाढत जाणार. बघा आता गिवन डाटा लिहायचंय. हा ए वुडन टाय 8 मीटर लॉंग म्हणजे एक लाकडी ठोकळा आहे असं कन्सिडर करा. लाकडी ठोकळा काढूया इथं वाटल्यास आपण. एक लाकडी ठोकळा आहे. एक लाकडी ठोकळा आहे. त्याची लांबी 8 मीटर आहे. ठीक आहे 8 मीटर आहे. 8 मीटरची mm मध्ये कन्वर्ट करायची कशी. मीटरचं mm मध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्या संख्येला 1000 न मल्टिप्लाय केलं जातंय. म्हणजे किती झाली 8000 mm. 8000 mm त्या लाकडी ठोकळ्याची लांबी आहे. आणि त्याची विड्थ किती आहे 100 mm त्याची विड्थ आहे. ही लांबी जी आहे ती 100 mm आहे. ठीक आहे. आणि त्याची जी थिकनेस आहे थिकनेस म्हणजे जाडी ती किती आहे 140 mm आहे. 140 mm असा हा आहे.
ठीक आहे. या लाकडी ठोकळ्यावरती काय केलेलं आहे, 60 किलो न्यूटनचा एक फोर्स अप्लाय केलेला आहे. साठ किलो न्यूटनचा एक फोर्स अप्लाय केला. किलो न्यूटन आहे ते न्यूटन मध्ये कन्वर्ट केलं आपण, जे किती झालं 60 इंटू 10⁻³ न्यूटन. लक्षात. इलॉंगेटेड, आता याची लांबी वाढलेली आहे, त्याच्यानंतर लांबी वाढलेली आहे, कितीनं वाढलेली आहे, इलॉंगेटेड 3 mm. इथं फोर्स दिल्यानंतर ह्याची लांबी या ठिकाणी वाढलेली आहे. कितीनं वाढलेली आहे, लांबी वाढली म्हणजेच काय, डेल्टा एल. डेल्टा एल किती झालेलं आहे, 3 mm मध्ये आहे का, तर आहे, म्हणजे याचं कन्व्हर्जन करायची काही गरज नाही. हे डेल्टा एल इथून इथपर्यंत लांबी. लक्षात आलं का. तर अशी डायग्राम. कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आपल्याला काढायचे. म्हणजेच काय, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजेच काय, ई काढायचं. ई इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे. कोणता फॉर्म्युला वापरू शकतोय आपण, डेल्टा एलचा वापरू शकतोय. डेल्टा इज इक्वल टू पीएल अपॉन, पी दिलेला आहे का, आहे. एल दिलेलं का, लांबी माहिती आहे 8000 अपॉन ए. एरिया फक्त काढायला पाहिजे. एरिया म्हणजे कोणत्या एरियावरती ते फोर्स, कोणत्या एरियावरती अप्लाय झालेला आहे बघा. फोर्स आपल्याला या एरियावरती अप्लाय झालेला आहे. आलं लक्षात. म्हणजे हा एरिया आपल्याला फाइंड आउट केला पाहिजे. 100/140 हा एरिया. या एरियाचा ठीक आहे. म्हणजे पहिल्यांदा एरिया आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट केला पाहिजे. तर एरिया इज इक्वल टू, एरिया इज इक्वल टू एरिया इज इक्वल टू काय, लेंथ इंटू ब्रेड्थ. लांबी किती आहे त्याची, 100 आहे, आणि थिकनेस 140, म्हणजेच किती झालं, 14,000 mm². हा त्याचा एरिया झाला. 14,000 mm², हा त्याचा एरिया झाला. आणि मग आता आपण डेल्टा एलचा फॉर्म्युला वापरू शकतोय. डेल्टा एल इज इक्वल टू पीएल अपॉन एई. डेल्टा एल इज इक्वल टू पीएल अपॉन एई. पी किती आहे, 60 इंटू 10⁻³ लांबी किती आहे, 8000 भागिले एरिया किती आहे, 14,000. इलास्टिसिटी काढायची आहे आपल्याला, ई काढायचा आहे. हे कशाच्या बरोबर आहे, डेल्टा एलच्या बरोबर आहे. डेल्टा एल किती दिलेला आहे, 3 mm. डेल्टा एल 3 mm. म्हणजेच ई बरोबर किती झालं, ई बरोबर 3 ची जागा ई घेणार, ई ची जागा 3 घेणार. म्हणजे ई इज इक्वल टू किती झालं, 60 इंटू 10⁻³ 60 इंटू 10⁻³ इंटू 8000 भागिले 14,000 गुणिले 3. म्हणजेच ई इज इक्वल टू किती आलं, $60 इंटू 10⁻³
इंटू 8000 डिवायडेड बाय 14,000 इंटू 3 किती झालं? 11,428 किंवा 11.42 इंटू 10⁻³ न्यूटन पर mm स्क्वेअर. ही झाली ए ची फायनल व्हॅल्यू. त्यानंतर बघा पुढचं गणित. ठीक आहे. 6वं गणित बघतोय आता आपण. पहिल्यांदा गिवन डाटा लिहून घ्या. ए स्टील रॉड ऑफ 32 mm इन डायमीटर. काय सांगितलं? डायमीटर दिला की पहिल्यांदा त्याची काय करायची? एरिया काढून घ्यायचं. डायमीटर दिलेला आहे 32 mm. मग त्याचा एरिया किती होणार? एरिया इज इक्वल टू काय? π/4 इंटू 32 स्क्वेअर. π/4 इंटू 32 स्क्वेअर. चारशे 804.24. सर हॅलो. हा. आता मगाशी क्युबिकला आपण एरिया काढला की नाही? कशाचा? क्युबिक साठी म्हणजे मगाचा 5व्या फॉर्म्युल्यामध्ये एरिया काढला की नाही आपण? म्हणजे हा. त्या ठोकळ्याचा. हा त्यावेळी आपण एरियासाठी वेगळा हे घेतला होता. म्हणजे लांबी हा गुणिले कारण रुंदी घेतला होता. हा कारण बघा की हा शेप कसा आहे बघा, चौकोनी शेप हा. आहे. हम्म. आलं लक्षात? मग चौकोनी हा. शेपच्या एरियाचा फॉर्म्युला वापरला पाहिजे. आणि हा इथं हा. काय सांगितलेलं आहे? या ठिकाणी डायमीटर असं उल्लेख कुठंच नाही ना. हा. डायमीटर असता तर आपण π/4 इंटू d² वापरला असता. आता इथं बघा लांबी हा. रुंदी दिलेली नाही इथं या ठिकाणी. कुठे दिल्या का लांबी आणि रुंदी? नाही. नाही. मग ते आपण एरियाचा तो फॉर्म्युला वापरू शकत नाही. तसा लेंथ आणि शेप. हे आली आली तरच तो विषय ह्याचा होतोय ना, लांबी गुणिले रुंदी. हा हा बरोबर आहे की. ओके ओके, लक्षात हा आलं सर. हा म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की हे म्हणजे 8,000 गुणिले 140 व्हायला पाहिजे होतं. हा असंच म्हणणं आहे ना? बरोबर. हा बघा कसं झालं इथं
या ठिकाणी कोणत्या बाजूवरती आपल्याला स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आहे हे पहिल्यांदा त्यासाठी समजलं पाहिजे. थेअरीमध्ये आपण सांगितलं बघा, स्ट्रेस म्हणजे काय, ज्या भागावरती फोर्स अप्लाय होतोय हा आणि कुठला फोर्स अप्लाय होतोय ह्या दोघांचं गुणोत्तर, म्हणजे बरोबर अप्लाइड फोर्स डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया. फोर्स किती अप्लाय झालेला आहे, 60 किलो न्यूटनचा, आणि हा फोर्स कुठं अप्लाय झालेला आहे, या 8000च्या बाजूवरती अप्लाय झालाय का, नाही. नाही तर तो कुठं झालाय, 100 गुणिले 140 ह्या चौकोनावरती अप्लाय झालेला आहे. हा आलं लक्षात. मात्र ज्या भागावरती फोर्स अप्लाय होतोय तो एरिया घ्यायचा आहे आपल्याला. तर ते जर प्रेस आतमध्ये झालं असतं, आता इलेक्ट्रिसिटी असल्यामुळे वाढलं ना ते, हा, बरोबर लांबी ना? वाढलेली आहे, बरोबर. बरोबर हा आहे. आणि जर ते प्रेस झालं असतं आणि 8000 पेक्षा कमी झालं असतं, तरी सुद्धा तोच एरिया म्हणजे ह्याच भागावरती होणार ना. आता ते टेन्साईल फोर्स दिल्यामुळे लांबले, कॉम्प्रेशन हा फोर्स दिला असता तर ही 3 न कमी झालं असतं कदाचित. बरोबर आहे का. हा त्यावेळी पण हा हाच पण फॉर्म्युला. हा हा तरी सुद्धा हाच फॉर्म्युला. कारण का बघा, तर हा जो फोर्स आहे हा 100/140 ह्याच बाजूवरती अप्लाय होणार आहे दाबण्यासाठी. आलं का लक्षात. बरोबर बरोबर. फोर्स कुठं अप्लाय होतोय तो एरिया घ्यायचा. येते ना ओके सर, लक्षात. आलं हा लक्षात. म्हणजे सिंपल बघा, एक साधं उदाहरण सांगतो. तुम्ही एखाद्या चिखलाच्या मातीत तुम्ही चालायला लागलाय, है की नाही. चालताना हम्म बघा आपलं पाय चिखलात रुता लागलेत, म्हणजे काय, त्या हम्म जमिनीवरती स्ट्रेस पडायला लागलाय म्हणताना ते चिखलात रुतल्यानंतर बाजूला सरकते माती. अलग लक्षात. पण बरोबर पायाची रुंदी जर आपण वाढवली कशाच्या तर एखाद्या माध्यमातून, म्हणजे चप्पल जरा जास्त मोठं घातलं, गमबूट वगैरे घातलं, आलं लक्षात? म्हणजे हा काय झालं, एरिया वाढला. हा आलं लक्षात. म्हणजे तो फोर्स कुठल्या एरियावरती अप्लाय होतोय तो एरिया घ्यायचा आहे. ओके सर. समजते. ओके सर. ओके ओके, लक्षात आलं. क्लिअर ना. हा सर. हो. ओके, ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला बघा काय काढायचं आहे. एरिया काढला. गिवन डाटामध्ये बघा 32 डायमीटर दिले. कायम लक्षात ठेवायचं, डायमीटर दिल्या डायमीटर शब्द आला की एरिया काढायचा लगेच. आणि फॉर्म्युला एकच डायमीटर साठी, π/4 × d². हा एकच फॉर्म्युला. एरिया काढून घेतला, ठीक आहे. त्याच्यानंतर लॉंग लॉंग म्हणजे काय सांगितले, लांबी दिलेली आहे. ह्याची लांबी किती दिलेली आहे, तर 2 मीटर दिलेले आहे. मग सांगितल्याप्रमाणे लांबी दिलेली आहे 2 मीटर. आता हे मध्ये नाहीये, मग मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. कसं करायचं, तर मीटरच्या संख्येला 1000 न गुणायचं, म्हणजे किती झालं, 2000 मीटरचे सगळे युनिट आपले न्यूटन आणि मी मध्ये पाहिजेत, लक्षात ठेवायचं. आता हे मध्ये झालं. सब्जेक्टेड टू द ऍक्सियल पुल. पुल म्हणजे फोर्स. फोर्स दिलेला आहे 60 किलो न्यूटन. पी दिलेला आहे या ठिकाणी 60 किलो न्यूटन. काय सांगितलं, सगळे युनिट आपले न्यूटन आणि मध्ये पाहिजेत. आता हे किलो न्यूटन मध्ये, त्याचं न्यूटन मध्ये करायचं. कसं करायचं, तर ह्याला परत × 10³ न मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय झालं, 60 × 10³ हे झालं न्यूटन मध्ये. येते का लक्षात. तर आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं आहे, स्ट्रेस एक फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे स्ट्रेस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क परत स्ट्रेन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, परत इलॉंगेशन. इलॉंगेशन म्हणजे काय, डेल्टा एल. डेल्टा एल इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. टेक ई, कॅपिटल ई ची या ठिकाणी व्हॅल्यू दिलेली आहे. कॅपिटल ई इज इक्वल टू 200 गिगा पास्कल. आपले युनिट सगळे न्यूटन आणि मध्ये लागतात, पण हे कशामध्ये आहे, गिगा पास्कल मध्ये आहे. गिगा पास्कलचं न्यूटन मध्ये करायचं. कसं करायचं, तर हे जी काढायचं आणि × 10³ फक्त ठेवायचं. म्हणजे 200 × 10³ न्यूटन पर mm². हे झालं कन्व्हर्जन. ठीक आहे. आपल्याला काय काढायचं आहे, 3 गोष्टी काढायच्या आहेत, स्ट्रेस, स्ट्रेन आणि चेंज इन लेंथ, डेल्टा एल. मग आता आपल्याला सुरुवात केली पाहिजे. स्ट्रेसचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. स्ट्रेस म्हणजे काय,
फोर्स अपॉन एरिया. फोर्स दिलाय का? दिलेला आहे 60 किलो न्यूटन, म्हणजेच 60 × 10³ न्यूटन. एरिया फाइंड आउट केलाय का? आपण केलाय. म्हणजे पहिलं आपण फाइंड आउट करू शकतोय. पहिली व्हॅल्यू काय? स्ट्रेस. स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन ए. पी दिलेला आहे 60 × 10³ डिवायडेड बाय एरिया किती आहे? 804.24. किती आलं? 60 × 10³ डिवायडेड बाय 804.24. 74.64. पहिलं उत्तर मिळालं आपल्याला 74.60. सॉरी, 74.60 न्यूटन पर mm². ठीक आहे. स्ट्रेस झालं. स्ट्रेन कसं काढायचं? स्ट्रेन काढायचा फॉर्म्युला काय? डेल्टा एल अपॉन एल. पण इथं डेल्टा एलच आपल्याला माहित नाही. मग स्ट्रेन कसं काढणार? तर हुक्स लॉ वापरायचा स्ट्रेन काढण्यासाठी. काय हुक्स लॉ? स्ट्रेस इज इक्वल टू ई इंटू स्मॉल ई. स्मॉल ई कसा काढणार मग? देअरफॉर स्मॉल ई इज इक्वल टू स्ट्रेस डिवायडेड बाय कॅपिटल ई. कॅपिटल ई. स्ट्रेसची किंमत वरती आली आपल्याकडे 74.60 अपॉन ई. ई ची व्हॅल्यू किती आली? 200 गिगापास्कल, म्हणजेच 200 × 10³ न्यूटन पर mm². कॅल्क्युलेशन करायचं आहे. 74.60 भागिले 200 × 10³ 3.73 × 10⁻⁴. 3.73 × 10⁻⁴. स्मॉल ई ला कुठलंही युनिट नसते, मग त्याला युनिटलेस क्वांटिटी. आणि लास्ट डेल्टा एल काढायचं आहे आपल्याला. तिसरं डेल्टा एल. डेल्टा एल इज इक्वल टू काय झालं? पीएल अपॉन एई. पीएल अपॉन एई. पी दिलेलं आहे आपल्याकडं 60 × 10⁻⁴. एरिया किती दिलेला आहे? 804.24 इंटू ई. ई ची व्हॅल्यू किती आहे? 200 × 10⁻³ इज इक्वल. किती येते बघा? यल घ्यायचं राहिलं का या ठिकाणी आपलं? यल ची लांबी किती आहे? 2000, म्हणजे 60 × 2000. 60 × 10⁻³ इंटू 2000 डिवायडेड बाय 804.24 इंटू 200 इंटू 10⁻³ 0.74 0.746 हे डेल्टा एल ची किंमत आपल्याला मिळाली.
7वा प्रॉब्लेम बघतोय आता आपण. प्रत्येकाला मेथड तीच आहे. जरा जरा अवघड होत चाललेली आहे. गिवन डाटा लिहिणे, 4 फॉर्म्युल्यापैकी कोणता वापरावा लागतोय आपल्याला ते बघणे आणि त्यानुसार फक्त मॅथमॅटिकल ऑपरेशन करत राहाल. ठीक आहे. आता इथं बघा, या ठिकाणी आता आपल्याला डायमीटर दिलेलं नाही. ए माइल्ड स्टील ऑफ फ्लॅट 100 mm वाईड आणि 12 mm थिकनेस. लक्षात. मग एरिया कसा काढणार? या ठिकाणी डायमीटर दिले नाही, मग एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला काय? लेंथ इंटू विड्थ किंवा डब्ल्यू इंटू टी असा सुद्धा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकताय. डब्ल्यू किती आहे? 100 इंटू थिकनेस किती आहे? 12 म्हणजे किती झालं? 1200 mm स्क्वेअर. 1200 mm स्क्वेअर. लांबी दिलेली आहे या ठिकाणी. लांबी किती दिलेली आहे बघा? 5000. 5 मीटर. 5 मीटर दिलेले आहे. त्याचं कन्व्हर्जन आपण MM मध्ये करायचंय. म्हणजे किती? 5000 mm. कॅरी द ऍक्शन लोड ऑफ. लोड दिलेला आहे म्हणजेच काय दिलेलं आहे? पी 20 किलो न्यूटन. किलो न्यूटनचा न्यूटन मध्ये केला. कसा केला? त्याला फक्त 10⁻³ लावायचं. न्यूटन. किलो न्यूटनचा न्यूटन. फाइंड स्ट्रेस, स्ट्रेन आणि चेंज इन लेंथ. स्ट्रेस फाइंड आउट करायचंय, स्ट्रेन फाइंड आउट करायचंय आणि चेंज इन लेंथ डेल्टा एल फाइंड आउट करायचं. जर ई दिली असेल, ई किती दिलेला आहे? 2.1 इंटू 10⁵5. 2.1 इंटू 10⁵5 मेगा पास्कल. मेगा पास्कल. मेगा पास्कलचं न्यूटन एम एम मध्ये म्हणजे आय तसंच राहतंय. 2.1 इंटू 10⁵5 न्यूटन पर MM स्क्वेअर. हे कन्व्हर्जन झालं. आता सेम त्या पद्धतीने मगाच्यासारखं स्ट्रेस पहिला काढा. पहिली व्हॅल्यू स्ट्रेस कसा काढायचा? अप्लाइड फोर्स डिवायडेड बाय एरिया. अप्लाइड फोर्स किती आहे? 20 इंटू 10⁻³ 20 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया 1200. कॅल्क्युलेशन करा. ट्वेंटी इंटू 10⁻²
3 डिवायडेड बाय पार्शियल. 16.66. न्यूटन पर mm स्क्वेअर. स्ट्रेस आला. स्ट्रेन काढायचा आहे आता. स्ट्रेन काढायचं मगाशी कसं काढलं आपण? स्ट्रेस आणि स्ट्रेन या दोघांच्यातलं रिलेशन म्हणजेच हुक्स लॉ वापरला. स्ट्रेस इज इक्वल टू कॅपिटल ई इंटू स्मॉल ई. मग स्मॉल ई इज इक्वल टू काय झालं? स्ट्रेस अपॉन कॅपिटल ई. स्ट्रेस आलेला आहे 16.66 डिवायडेड बाय कॅपिटल ई किती आहे? 2.1 इंटू 10⁵ डिवायडेड बाय 2.1 इंटू 10⁵. 7.93 इंटू 10⁻⁻5. 7.93 इंटू 10⁻⁵. स्ट्रेनला काही युनिट नसते. आणि तिसरं शेवटचं उत्तर डेल्टा एल. डेल्टा एल म्हणजे काय? PL अपॉन ए. पी दिलेला आहे 20 इंटू 10⁻3. लांबी किती आहे? 5000 अपॉन एरिया 1200 आणि ई ची व्हॅल्यू किती आहे? 2.1 इंटू 10⁻⁵. 20 इंटू 10⁻3 इंटू 5000 डिवायडेड बाय 1200 इंटू 2.1 इंटू 10⁻⁵. 0.39. याचं युनिट काय राहणार? डेल्टा एल आय म्हटल्यावर एम एल. आता शेवटचा प्रॉब्लेम घेतोय. समजतंय ना? समजतंय का काय सांगतोय ते? शेवटचा प्रॉब्लेम घेतोय आता आणि शेवटचा प्रॉब्लेम घेऊन आपण थांबतोय. बघा सर्क्युलर बार दिलाय आता या ठिकाणी आपल्याला. सर्क्युलर बार आणि त्याचा डायमीटर दिलेला आहे. काय सांगितलं? डायमीटर दिला की सगळ्यात पहिल्यांदा त्याची एरिया काढायचा. डायमीटर किती दिलेला आहे?
25 mm. एरिया कसा राहणार मग? π/4 इंटू 25चा वर्ग. एरिया किती आला? चार 490.87 mm². एरिया झाला 3.5 मीटर लॉंग. 3.5 मीटर लॉंग म्हणजे लांबी दिलेली आहे 3.5 मीटर. हे मीटरचं एम करायचं. कसं करायचं? याला गुणुले 1000 म्हणजेच किती? 3500 mm. झालं. सब्जेक्टेड टू टेन्साईल पूल. पी दिला या ठिकाणी. पी किती दिलाय? 40 किलोन्यूटन. किलोन्यूटनचा न्यूटन करायचा. 40 इंटू 10⁻³ न्यूटन. शोज द इलॉंगेशन म्हणजे काय? डेल्टा एल. डेल्टा एल किती दिलेला आहे? 60 mm. 60 mm. डिटरमाइन स्ट्रेस. स्ट्रेस काढायचंय. स्ट्रेन पण काढायचंय. आणि मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ई पण काढायचं. ठीक आहे. आता बघा स्ट्रेस कसं काढणार? P/A. सिंपल फॉर्म्युला. पहिली व्हॅल्यू काढतोय आपण स्ट्रेस. स्ट्रेस म्हणजे काय? P/A. पी किती दिलेला आहे? 40 इंटू 10⁻³. एरिया किती आला? 490.87. 490.87. 40 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय NC. 81.48. न्यूटन पर mm². पहिलं उत्तर आलं आपल्याकडं. आता ई काढायचं. ई काढण्यासाठी स्ट्रेनचा फॉर्म्युला इथं आता आपण हुक्स लॉ वापरून चालणार नाही. ठीक आहे. मग कसं काढायचं? स्ट्रेनचा आणखी एक फॉर्म्युला वापरू. डेल्टा एल अपॉन एल. दुसरा फॉर्म्युला. स्मॉल ई इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल. डेल्टा एल किती आहे? 60 आणि ओरिजिनल लेंथ किती आहे? 3500. म्हणजे किती झालं? 0.017. हा स्ट्रेन झाला. आणि लास्ट ई काढायचं. ई आता हुक्स लॉ वरून आपण ई काढू शकतोय. तिसरा स्ट्रेस इज इक्वल टू कॅपिटल ई इंटू स्मॉल ई. म्हणजेच कॅपिटल ई इज इक्वल टू काय? स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. स्ट्रेस किती आलेला आहे? 81.48 डिवायडेड बाय स्मॉल ई किती आलेला आहे? 0.017.
0.17 81.48 डिवायडेड बाय 0.017 4792 .84 न्यूटन पर mm स्क्वेअर. ठीक आहे. या ठिकाणी थांबतोय आपण. समजतंय ना सांगितलेलं? हॅलो हा बोला की. सर, तुम्ही सांगताय ठीक आहे, पण यातलं ते डेल्टा किंवा ई स्मॉल ई हे थोडस हा. डिटेल सांगितलं असतं म्हणजे मला, मी बी फ्रँकली सांगितलं की सांगतो हे आपण कदाचित थेअरीचे त्याला बी नसेल कदाचित. हा